सानिकाचं लग्न एका गरीब घरीच झालं होतं. नवऱ्याच्या घरी शेती वगैरे नव्हती आणि तिला सासरा पण नव्हता. सानिकाचा नवरा आणि त्याला एक लहान भाऊ आणि तिची सासू एवढाच तिच्या नवऱ्याचा परिवार होता. अगोदरपासून सानिकाचा नवरा कामासाठी बाहेर होता, कारण घराची पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावरच होती. त्याला वडील नसल्याने आणि तो घरचा मोठा मुलगा असल्याने त्याच्यावरच पूर्ण जिम्मेदारी होती. लहान भाऊ अजून शिकत होता. सानिकाचा नवरा विवेक 5-6 वर्षापासून कामाला बाहेरच होता. आता त्याचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यावर त्याला परत कामावर जायचं होतं, पण तो बायकोला सोबत नेऊ शकत नव्हता. लग्न झाल्यावर विवेक फक्त 10-15 दिवस घरी थांबला. नंतर तो कामावर जायला निघाला. सोबत बायकोला तो नेऊ शकत नव्हता. सानिका तर खूपच नाराज होती, कारण नवीनच लग्न झालं आणि नवरा सोबत राहणार नाही, त्यामुळे ती थोडी नाराज झाली. जाताना सानिका तिच्या नवऱ्याला म्हणाली, "थोडं लवकर या घरी, मला तुमची खूप आठवण येईल." विवेक सानिकाला म्हणाला, "लवकर येईल मी, तसं पण तुझी काळजी करायला माझी आई आणि माझा लहान भाऊ आहेच." विवेक गेल्यावर सानिका जरा उदास उदास राहू लागली होती. तिला नवऱ्याची खूपच आठवण येत होती. लग्न झाल्यावर नवरा 10 दिवस जवळ होता आणि नंतर तो दूर गेला. त्यामुळे तर सानिकाचा दीर सार्थक अजून लहान होता. तो नेहमी सानिकाला मदत करायचा, त्यामुळे सानिका पण त्याला जीव लावत होती. रात्री सानिका तिच्या दीराला म्हणाली, "सार्थक, तू रात्री माझ्याजवळच थांबत जा, कारण मला खूप एकटं एकटं वाटतं." सानिकाचा दीर आणि सानिका रात्री एकाच बेडवर असायचे. तिचा दीर तिच्या खूपच जवळ असायचा. अगदी तिच्या अंगावर त्याचे पाय असायचे. दीराच्या अशा जवळ येण्याने सानिकाला थोडं वेगळंच वाटायचं. नवरा सोबत नाही. 2 महिने झाले नवरा बाहेरच होता. सानिकाच्या मनात तर तसला विचार येत असे, पण ती काय करणार? पण तिने एकदा दीराला असं जवळ की तिचा दीर पण तिला. सानिकाला अगोदर वाटलं तिचा दीर लहान आहे, पण जेव्हा तिने त्याला अशा प्रकारे, तेव्हा तर सानिका आश्चर्यचकित झाली. दीर लहान होता, तरी पण तो त्याच्या वहिनीला सलग. सानिकाला तर आता तिच्या नवऱ्याची आठवण सुद्धा येत नव्हती. तिच्या नवऱ्याला खबर पण लागली नाही की सानिका तिच्या दीरासोबत. काही दिवसानंतर सानिका तिच्या नवऱ्यासोबत गेली होती आणि तिचा नवरा आणि सानिका आता बाहेरगावीच राहत होते. तर मंडळी, कथा आवडली असेलच तुम्हाला. आमचं चॅनल पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.